समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. महाराज की जय. सोगोळ्याच्या या उत्सवाचे जे कार्यकर्ते आहेत त्याला आज्ञा करावा एवढा तर माझा अधिकार नाही. कारण मी नाव नरहरी बाबाचे गाई वासरं चालणारा ढोरकी माणूस. मला त्याला अधिकार आहे का? पण प्रेमाची विनंती करायचा अधिकार आहे. कारण आम्ही गुरु भाऊ आहोत. आम्ही कोणा सगळे एका मायचे लेकर आहोत. आम्ही एका हो सर्व कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. माझ्या सगळ्या गुरुबंधूंना माझ्या हात जोडून विनंती आहे, या दासाची या लेकराची पुढच्या वर्षी सप्ताह होईल म्हणजे होईल, दरवर्षी होईल, याच्यापेक्षा भव्य दिव्य होईल. लोक मावणार नाही. कारण नरहरी माऊली असणार विराजमान झाली नाही तरी एवढा जलवा आहे. गजानन माऊली आली नाही तरी हे मग पुढे काय होईल? जागा कमी पडील ना. त्या सप्त्यात मला तारीख नाही घेतली तरी चालेल. मी येईन पत्रवाय उचलायले. पण एक कर्जा, काय कर्जा? श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची जे कॅसेट तुमच्याजवळ विद्यमान आहे, 2006ची, तरी मोठा पडदा लावून असे लोक बसायचे आणि ते बाबाचं पूर्ण कीर्तन, सगोळा गावात कशी मिरवणूक झाली, कसे कसे गजर झाले, ते सगळं रूप बाबाचं या पडद्यावर पुढच्या वर्षी दिसलंच पाहिजे. पत्रिकेवर मला दिसलं. आम्ही सुखाने डोळे मिटले. राधा कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्या कॅसेटचा मधला थोडासा व्हिडिओ टाकायला मोबाईलवर, तुम्हाला पटवून नको. मी तो रोज पाहिल्याशिवाय मामूलच नाही. रोज पाहिजे. आणि ते पूर्ण जर इथे दाखवला सिरियल, तिसरं महायुद्ध थांबवायची शक्ती त्या कॅसेटमध्ये आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हे जे चालू आहे की नाही, तो अमेरिकेचा डोन्या भाऊन हे काही मात्र लोक, हे डोकसच नाही, बुद्धी नाही, संत संघ नाही, मर्याची याद नाही, कीर्तन भजन नाही. बता माणसं ते तो त्याच्यावर बाण टाकतील, तो त्याच्यावर टाकतील. त्याचा असर आपल्यावर झाला. सिलेंडरने भेटून राहील. आम्ही आणल्या बंब पुराट्या आणल्या, बस इंधनही आणलं, मिरची आणली 3-4 किलो. म्हणजे काय करता? जो त्याला जोड आहे भजनाची, बाबाच्या गोविंद जयचे, राधा रमण हरी, आणि एवढ्या रणी भागलं तर जैनार हरी मा. आज कसे जबर गेला बाबा. चरित्र काय झालं? श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचे फरसान तुम्ही मै असे कर्जा तेवढी दाखवला बाबाची कॅसेट पूर्ण
काय बाबाचं रूप दिसते हसताना, ते सगळं स्वरूप आहे बाबाचं. आजही बाबा तुमच्या माझ्या हृदयात आहेत. बाबा आता सर्व चराचरात व्यापून उरले, आणि जे उरले ते उद्या आता परवा मंदिरात दिसणार आहे. पण भक्तांची आज अवस्था कशी आहे? बाबा हो बाबा हो, नरहरी बाबा थांबाना जाऊ गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. जिथे जिथे नरहरी बाबांनी घोंगड टाकलं, ज्या ज्या गावात कीर्तन आले तिथे तिथे मंदिरं झाले. 3 तास लागतील तुम्हाला त्या ठिकाणीचा इतिहास सांगायला. योग आला तर सांगू आपण. साक्षी पुराव्यासहित बाबा बसले ज्या ठिकाणी, आणि तेथे उभा चक्रपाणी. लोहारीच्या गावात मिराजी बाबाच्या मंदिरात ज्या दिवशी नरहरी बाबांचं प्रथम पाऊल पडलं कीर्तनाने, त्या दिवशी बाबांनी कार्यकर्त्याला सांगलं, बा अंदरलं काम नंतर होत जाईल, देवळाचं मूर्त्या बसवायचं, पण मिराजी बाबाची जेवढी जागा आहे ना संस्थांची, तेवढी पहिले ताब्यात घ्या. भीत बांधायला पैसे नसतील तर साधे 4 तार बांधा आणि अंगल बांधा, पण ही जागा पहिले ताब्यात घ्या. त्याच्यावर कुत्र्याचा बकऱ्याचा वापर व्हायला नको, मग अंदरले कामं करता. अरे त्या पठ्ठईनं असं काम करून दाखवलं. भाऊ आलते ना तुम्ही आता, हा ते पाहिलं तुम्हाला दाखवली माहिती की बाबाच्या शब्दाने जितवल्या सिमेंटचे पिंजराने. बा संत वचनात देव प्रगट तसे पण नव्हे. एवढंच नाही, बाबाचं पाऊल ज्या दिवशी पडलं त्या दिवशी ते मंदिर अंगावर पडले. आम्ही त्या पारायण करत आमचा जीव धोक्याच्या किरा पडवून अंगावर. त्या मंदिराचा जीर्णोद्धार लाखो रुपये झाले, इतके जोरदार मंदिर झाले तुम्ही पाहिले. आणि त्याचे पुढचा चमत्कार, राधे सहित तिथे तो श्री हरी भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. अजून कोण कोण आला आपल्या उत्सवात? अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजारच्या जवळ ज्ञानेश कन्या प्रज्ञा चक्षु धर्म समन्वय महर्षी बालांना देवी विभूती गुलाबराव माऊलीचं गाव आहे, श्री क्षेत्र माधान. त्या माधानमधून राहुल दादा आणि त्यांचा परिवार आले, कीर्तन आले. त्यांनी बरेच वेळा सांगलं, मी तुम्ही लय आश्रम पाहिले, पण जिथे माऊलीला हरिपाठ आलेला, हरिपाठ त्याची निर्मिती ज्या भूमीत झाली, तिथे तुम्ही एक वेळ या, दर्शन घ्या त्या भूमीचं. बाबा ते गाव कुठे आहे? त्याला सांग, निरा सोपी आहे, संग्रामपूर तालुका गावदानापूर सरोडा
भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. या सगोळ्याच्या मातीचं या बुद्धीचं वर्णन स्वतः नरहरी माऊलीने केलं. आपण करसाल नाही ते काय करता, चिलम्या गोठी करून पत्नाले जाता. स्वतः नरहरी माऊलीने सांगितलं, इथेच माऊलीला देव पण लाधले असे माऊलीनेच स्वतः वर्णन केले. अंगे देव तिथे स्वय संत झाला. देव तिथे स्वय संत झाला. चला चला हो पाहू नगरिया पकडोळा. चला चला हो पाहू नगरिया पकडोळा. रामपूर तालुका दानापूर तळेला. रामपूर तालुका दानापूर तळेला. चला चला पाहू नगरिया पकडोळा. चला चला पाहू नगरिया पकडोळा. भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हे मादांचे राहुल दादा अमरावतीवरून येत असताना ॲक्सिडेंट झाला. इथला जबर झाला, गाडी गड्ड्यात तर पडली बराचशी. गाडीचा इतका चेंदा झाला की तिथून जाणारे येणारे लोक एक मिनिट उभी करा, ते मध्ये यातलं कोणीच जिथं राहिले नाही, कुठे घोड लावून येतात, कोणीच उभं राहिला. पण ज्यावेळेस काही भाग्यवान, काही दयाळू, काहीच्याजवळ मानव धर्म आहे, मानव धर्म असे उतरले, काळ्याले की जाऊ द्या, तुला मिळाला रे नर जन्म, नाही कळला पण मानव धर्म. भजनही करतो तीर्थालाही जातो अन करतो तुला मिळाला रे नर जन्म, नाही कळला पण मानव धर्म. तुला मिळाला रे नर जन्म, नाही कळला पण मानव धर्म. भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. प्रत्येक धर्मात त्या लोकांना आपल्या धर्माचा अभिमान वागायचा, त्याचे पालन करायचा अधिकार वाद नाही, मस्त करा. पण सर्वश्रेष्ठ धर्म आहे जगाच्या पाठीवर कोणता? मानव धर्म. माणसानं माणसासारखं वागावं. आज आमची नरहरी माय म्हणते ना, चैतन्याची शोभा ब्रह्मांड रचना. मुंगीपासून ब्रह्मदेवाला एका ब्रह्मांडातले बंद्या ब्रह्मांडातल्या जीवाई शरीरातला आत्मा काढला, त्याचा जो गोळ्या केला तो झाला विठोबा. म्हणून कोणाचा देश? विठोबाचा देश. कोणाची निंदा? विठोबाची निंदा होते. काही महामानव मोठ्या अंतकरणाचे समुद्रासारखे लोक धावले, मदतली गाडी उभी केली आणि त्या गाडीच्या जवळ गेले. त्याची शंका बरोबर होती की माणूस ते याच्यातले मेली असती. राहुल दादा त्याची जिवंत निघले, उलसाक पाय हे झालता, त्यात ते काही हे टाकले लोखंडाच्या खांबा, ते केलं दुरुस्त, गाडी चालत आले ते आज. पण त्यांनी एक ठरवलं, पैसा तर अनेक जन्मात कमावला जाईल, पण भजन कीर्तनाचे आपण उरलेलं आयुष्य आता भजन कीर्तनासाठी द्यायचं. म्हणून ते माधवून घ्या. धन्य हे माधान सत्वाची हे खान. सत्वाची हे खान.
गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. महाराज की जय. आता आपण जो रात्रंदिवस गजर करतो की नाही, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा, हे या 17 अक्षर. आणि आमच्या महाराष्ट्रीयन संतांच्या अभंगात आहे की 17 अक्षरात असे तुझी मूर्ती, यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो. मी बसलो लढत ते 17 अक्षर पाहिले, याली विचार त्याला विचार, काही जमेना ताळा. पण भस्मांचा आश्रम पुण्यावर येत असताना, जीर्णोद्धार करत असताना बाबांच मला दाखवून दिलं, केलं का राजाची काम काय भीक मागे, आमचं लेकरू एवढ्या सामर्थ्याचं, याले विचार त्याला विचार लढतं, दर खंता खंता बाबांनी दाखवून दिले. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा, हे 17 अक्षर. मन असं आकाशासारखं मोठं होऊन गेलं की नाही, आपल्या जोच सगळं आहे. आपण नसता भिकार चोटावा, इकडे हिंडतो तिकडे हिंडतो. किती गोड अर्थ आहे माझ्या माऊलीच्या एका एका अक्षरात. श्री संत ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचा अवतार म्हणजे आमचे बाबा. सखोल चिंतन मनन करून मानव धर्माची चिकित्सा करणारा खरा वैद्य, मधुर वाणीने विश्व जिंकणारा विश्व विजेता संत, व्यर्थ गोष्टींना महत्व न देता भगवत भजन करणारा महात्मा, सफल जीवनाचे रहस्य उघड करून दाखविणारा भोळा संत, दररोज काही ना काही लिखाण करणारा खरा लेखक, गुलाबी ताजे झुपकेदार टवटवीत फूल म्हणजे आमचे बाबा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. बंधूंनो, नागरिके बावर शिवर नाही, मला सरकारनं सर्टिफिकेट दिला भूमिहीन, पण हे गाडी भजन कीर्तनासाठी बाबानं दिला आहे. कीर्तनासाठी म्हणून तिचा लाभ करतो आम्ही, जास्त ते काही नाही. पण मा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर जर कोणी देईल तर हे गाडी आताच त्याच्या नावाची करून देतो. आता म्हणजे आरटीओ काल परवा जाऊन, आता माझं काय दप्तर आहे. तुम्ही खरं सांगा, तुमच्या गावात 17 वेळ नरहरी बाबा आले, पुऱ्या विश्वात हिंडले बाबा, पुरं भारत भ्रमण केलं, द्वारकेले भागवत कथा केली, शुक्ताले केली, वर्धा गोजी, पण कोण्या तरी दिवशी 1 मिनिट तरी श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा, टेन्शन आलं बाबा, डोक्याला हात लावून काय करावं, कसं करू, असे जर दिसले असतील तर हात वर करा, हे गाडी आताच आपण नावची करून देतो. ऐकलं कधी? याच्या नाव आहे ताजे टवटवीत दिसणारे नेहमी फूल, म्हणजे आमचे श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा. हा रूप गुण व सौंदर्याचा भरगच्च खजिना, माया ममतेचा अखंड वाहणारा झरा, उबदार खुशी घेऊन लेकरांना झोपवणारी माय, लीलाधारी देह धारण करून मानव धर्म शिकविणारा संत, नम्रतेचा कळस गाठणारी भाव मंदिरांची उंच व भव्य पताका, रसाळ फळे देणारे नंदनवनातील बारमाही कल्पवृक्ष, हरिभजनासाठी देहाचीही पर्वा न करणारा संत, रीतिरिवाजाप्रमाणे साध्या सोप्या भाषेत समाज प्रबोधन करणारा संत, बाहेरून सर्वसामान्य व आतून असामान्य असणारा संत, बारकाईने तपासणी करून अभ्यासांती सर्वस्व दान करणारा निर्भीड तपासणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचे फोटो म्हणजे 2 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत विक्रीसाठी आणलेला आहे. आणि बाबांचं जीवनचरित्र आहे, भजन मालिका आहे, तुळशीच्या माळा आहेत, चिपोळ्या आहेत, आसनं ज्या भक्ताला लागत असले ते इथे आहे.
पैसे नसतील आणले सगळं फक्त घेऊन जा. आमचे कार्यकर्ते सरपंच बा जगन मोहलर देऊन दे जा, कोणीही दिशी देत. हा, इच्छा झाली दाबू नका, हे इथे ठेवले. उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं हे भव्य मंदिर झालं, गावोगाव होऊन राहिले. हे एवढं चरित्र झालं, गाथ्याचे पारायण होऊन राहिले. पण ह्या माऊलीबद्दल यांचा अवतार कुठे झाला, यांचे आई बाबा कोण, जात कोण, बाबांनी काय केलं, हे आपण आता थोडा वेळ तुमचा जास्ती वेळ घ्यायचा नाही, पण तट बसा पहिले. हात देत असतील तर टाळा बाहेर काढा. ज्याला बिमाऱ्या आवडत असतील, सलाईन गोळ्या टक शिष्या, त्या हात नका काढू बाई. हा त्या करायला काय सर, ज्याला हे पटत नसेल शिष्या गोळ्या, वैद्य डॉक्टर थकले, भजने आरोग्य ते झाले, चिपोळ्या हातात देवाच्या, नाचे कीर्तनात, नाच्याचं राहिलं पण निधन बसल्यानंतर वाजवा राधा राधा. काव्यामध्ये व्याकरणामध्ये फार भारी भारी नियम आहेत. महाराज माहिती असतो, महाराज होते नाही आता, हरिभाऊ महाराज. हा, एक शब्द तर डबल वापरला तर द्विरोक्ती दोष लागते. पण पहा आता, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा अवतार जिथे झाला, त्या गावाचं वर्णन करताना कवीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्याने एक शब्द 3 खेप लिहिला, धन्य धन्य समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. बाबांचा अवतार झाला खामगाव तालुक्यात, बुलढाणा जिल्ह्यात, भालेगाव बाजार नगरी. धन्य धन्य भालेगाव, जेथे नांदे नरहरी देव. धन्य भालेगाव बाजार नगरी, तिच्या भाग्याची काय वर्णू थोरी, अवतरले तिथे बाबा. सोनार समाजामध्ये आडनाव मांडवेकर. का बाबांचं आडनाव काय? हा 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 भाले गावी मांडवेकर पुढ धन्य झाले, भाले गावी मांडवेकर पुढ धन्य झाले. शतजन्माचे पुण्य तयांचे उदर फळाचे. धन्य
कृष्ण भगवान की जय. समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आपली जन्मतारीख आपल्या ध्यानात राहते की नाही राहते. हो, माई पोरगी शाळा शिकेल नव्हती, आम्ही ना घरात 2-3 ठिकाणी लिहून ठेवली तिची जन्मतारीख. पाहुणे येतील तर करता. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची जन्मतारीख आहे का आता? तारीख 1 महिना 7 19 कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. पोराले नाही तर लेकराले नाव ठेवायच्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशी शेजारणी पाजारणी वयस्कर बाया जमा होतात की तुमच्या गावात होत असतील ना. नरहरी बाबाला आता नाव ठेवायचं 12व्या दिवशी. नकुल गेले सगळ्या बाया जमा झाल्या धुंडू बाबाच्या वाड्यामध्ये आणि काय सोहळा झाला ऐका जरा. 12व्या दिवशी आया बाया जमल्या, शोभा आली से वाड्याला. शाबास. ब्रज संप्रदायाच्या आचार्याला नाव ठेवले नरहरी. नरहरी अक्षरे 4 करतीन जगाचा उद्धार. भावी स्त्रियांचे चालले विचार, महान कार्य करील हा. राधा तू नावाने मोठी, परब्रह्माले तुझ्या पोटी. गोष्ट मानू नको खोटी, मुलगा दिसतो लौकिक. तुझ्या लाडक्याचे हस्ताक्षर 7 समुद्रा पलीकडे जाईल. ज्ञान योगे वेडे वेडे होनी, मागे मागे फिरतील. भोळे भाविक नरनारी, याच्या कीर्तनी नाचतील सारी. कलियुगाचा कृष्ण मुरारी, राधाबाई तुझा बालक. स्त्रियांच्या ऐकून गोठी, राधा मातेच्या आनंद पोटी. तानुल्यास दिली घट्ट मिठी, अश्रू वाहती लोचनात. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. भालेगाव नगरीत बाबांची आई जन्मदात्री आई नाव राधा माता. एक वेळा आई आजारी पडल्या आणि नरहरी बाबांनी आईला दवाखान्यात नेलं गावातल्या. डॉक्टरांनी सांगितलं, बाळा आताच्या आता खामगावले जाऊन हे औषधी हे जे बाटली आहे विकत आणा लागते, नाही तर ताप वर जाते मेंदूमध्ये. कठीण प्रसंग आहे. भालेगाव ते खामगाव 18 किलोमीटर पायदळ जाणं. त्यावेळी डांबर रोड होता, खोल वाट होती, दोन्ही बाजूनं काट्या होत्या, फकुळला होता, माहिती आहे तुम्हाला जुन्या लोकांनी. 18 किलोमीटर नरहरी बाबा आईच्या भक्तीसाठी पायदळ गेले. बाटली विकत घेतली, खिशात आणली, डॉक्टरच्या पुढे टेबलावर ठेवली. भाऊ डॉक्टरना वाचली. डॉक्टर म्हणे औषधी तेच आहे पण कंपनीत बदल झाला. आईची मी गॅरंटी घेणार नाही. तुम्हाला जर आई दुरुस्त करायची असेल बाळा तर आताच्या आता ही औषधी वापस करून मी लिहून दिलं त्या कंपनीची.
पाणी पेले नाही बाबा, जेवण केलं नाही नरहरी बाबा. किशोर अवस्था होती माऊलीची. अजून 18 किलोमीटर नरहरी बाबा खामगाव पायदळ. औषधीची शिशी बदलवली, डॉक्टरनं सांगलं तेच दे, ती घेतली, पुन्हा आले. 72 किलोमीटर रनिंग केली नरहरी बाबा. कोणासाठी केली? जन्म देणाऱ्या आईसाठी. म्हणून त्या माऊलीला माऊली म्हणतात. काय म्हणतात? श्री समर्थ सद्गुरु माऊली. आता एकदा अजून फ्रेश व्हायचं आपल्याला. हा, राधा मुकुंद बोला,
सद्गुरु नरहरी बाबा की जय. जगद्गुरु तुका माऊली देहाश्रित विमानावर बसून वैकुंठाला गेले. या जगाच्या पाठीवर कोणी ज्ञानी पंडित वेदांती धोदांती गेला का हातवर करा. आमची माऊली गेली की नाही. त्या माऊलीचं सांगणं आहे, या कलियुगातल्या लोकांनी मी म्हणायला लाईन भाग्य मी तुका देखी. लोक म्हणतील तुकोबा म्हणत मी गेल्यावर की भाग्य आमचं की आम्ही तुकोबा डोळ्यांना पाहिलं. असं काय काय केलं मग तू काय माऊलीनं. भोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. टाळ मृदंगाच्या गजरावर ठेक्यावर पावली भजन कीर्तन फुगळ्या. इथल्या करू आम्ही इथल्या करू की ब्रह्मज्ञानी वेदांत त्याला लाय चोक्याला होत्या तोंडाली पाणी सुटी की काय केलं आपण जिंदगी येऊन हा रस नाही घेतला. बरोबर आहे. तर तो हा रस अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. एकदा काय झालं माय बापा हो वेळ झाला का भाऊ सांगा नाही ना. हा एकदा काय झालं की तानसेनाले दिल्लीमध्ये अकबर बादशाहनं बोलावं. चाल म्हणे आता गायन कर. तानसेनानं सांगलं मी गायन करतो. पण गायन रंगात आलं की हे ऐकणारे काय करतात शिट्ट्या वाजवतात, कोणी टाळ्या वाजवते, कोणी म्हणते भले भले, कोणी म्हणते वन्स मोर. त्यानं मला भिक्षेप होतो. मग ते जे गायन असते की सारे सांग ते हुकते. तुम्ही याला कळत सांगा म्हणा टाळी वाजवायची नाही, शिट्टी वाजवायची नाही, भले भले म्हणायचं नाही, हातवर करायचं नाही, काहीच नाही. दगडावानी बसेल राहून ऐकता काय. राजा म्हणे इथलीच गोठ. राजा बोले गाडी हाले नाही. गाडी तर कोणाची हालते. राजा बोले दल हाले. हुकुम कधी त्याला लगाव गोली फायरिंग. राजानं सांगलं ज्याला हे गायन ऐकलं असेल त्यानं काहीच गडबड कर नुसते ऐका. कोणी काय शिट्टी वाजवून टाळ्या वाजवून भलं भलं म्हणून मानच कापल्याचं. हा मग केलं भाऊ ते गायन सुरू तानसेनानं. गायनाला रंगात कीर्तनाला रंग असते की नाही. हा रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तुका नाचे गाये गाणी यात विरोणी जावे. भजनाला रंगामध्ये जो लोकांनी टाळ्या वाजवल्या शिट्टे नुहून झालं सुरू. तानसेन म्हणून पाहिलं ना हे असं असतं. राजा म्हणे फिकर करू नको. प्रधान सांगला तलवारा आणि जैन टाकले की मारा कापून. प्रधानाला काय घेणं देणार. नोकरीचा मालक तो पैशाचा. आणल्या तलवारा. ज्यावेळी तलवारा आणल्या त्यावेळी तानसेनानं सांगलं राजा म्हणे का जैन शिट्ट्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या भले भले म्हटलं त्याच्या मनाने कापायचा. जे दगडावाने बसले त्याच्या. कृष्ण भगवान की जय. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. ज्याला गोविंद जय जय मध्ये अंगात संचारच होत नसेल टाळी वाजवायचा, जय नरहरिमा म्हणण्याच्या असती त्याचं तोंडच बोलत नसेल, बाबाची अवल्यात आहे तो. रिकाम्या गोष्टी करता करता तोंड तुमचं फाटते हो. नरहरिमा म्हणायचं वाटते तोंड कसं बाटते हो. कसा भेटील मग देव तुम्हाला आयता घरच्या घरी. कधी पडसाल तुम्ही बाबाच्या मांडी. आल्या संसारामध्ये भाऊ तुम्ही खूप केला हाय तो भाऊ. संसाराच्या कोळल्या खूप मारल्या भोंगा हो. अजून नाही पण चढले भाऊ तुम्ही आश्रमाची पायरी. कधी पडसाल तुम्ही बाबाच्या मांडी. कधी पडसाल तुम्ही बाबाच्या मांडी. कधी पडसाल तुम्ही बाबाच्या मांडी. कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हा जो तानसेनाचा दृष्टांत सांगला की नाही भाऊ, हा तुम्हाला खुश करण्यासाठी नाही सांगत. त्याच्यातलं एक सार घेतलं मला ते पटलं म्हणून सांगतो. आपली 2600 जे कॅसेट आहे की नाही सगळ्याची, हा मोबाईलमध्ये आहे ते साक्षी आहे. अजून लय भांडार आहे. एकच भाग दाखवायला तो. तुम्ही ते फक्त चितमन लावून त्या दिंडीत ज्या बाया आहेत, मुलं लेकरं आहेत, टाळकरी आहे, तोंडात दात नाही अशा वयस्कर माया मावल्या त्याचे भाव पा काय आहेत
पहा तुम्ही निरीक्षण करा एकदा बरोबर नका पाहू जो पेंटर त्या रांगोळ्या काढायला त्यानं सुस्वागतम लिहा तर रवागतम लिहलं याले म्हणता देह भाव हार पला तुझं भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. संध्या गावातल्या याच्या अंतकरणात एकच होतं सर्व याच्या हृदयामध्ये विठोबा नरहरी बाबा घुसेल होते भानावर होतं कोणी त्या दिवशी नाही कपडे शृंगार जे घरादाराची परवा नाही कोणाची आणि सगळे जण वाट पाहत होते आणि तेवढ्यात काय झाले गेले 28 26 84 नंबरची बाबाची पांढरी पूजा आली ज्ञानू पंढरकर ड्रायव्हर आणि शेजारी बाबा होते आली हो आली गाडी या नरहरी बाबांची या श्रीवाणी या नरहरी बाबांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची ती श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची पांढरी कुजर जशी भक्ताईने पाहिली माझ्या लग्नात भाऊ एकच हार होता तो शोकेल होता मग पक्क ध्यान आहे डबल नाही घातला मला पुन्हा हा बाबाच्या नावावर घातला हा काऊन नाही काढून राहिलो मामाचं वैभव आहे खुशी आहे मी नाही काढणार काढलो त्या नरहरी माऊलीची गाडी राजा गावात येता बरोबर काय भक्ताईले काय जोश आणि काय आनंद होतो त्या दिवशी त्या हा इतके फुलायचा वर्ष ते वासाचे झेंडूचे फुलं हे असे हे नाही दिसेले किंवा छान चालले को ढब्बू इंग्रजी फुलं निघले वासच नाही काही काय लय माणूस सूट पॅन्ट बूट पॅन्ट भजनच करत नाही काय द्यायला काय चतून मी काल म्हणून तुका माऊली म्हणाला आग लागवत आहे सुका जेणे हरी नाही मुका तुका म्हणे येते भजन प्रमाण काय खोर पण जाळा येते भजनच नाही विठोबाचं मुखात काय काय गाडी येता बरोबर बस जो संचार झाला सोहळ्यावाल्याच्या चित्तामध्ये ज्या लहान लहान मुली होते की नाही आणि त्याच्या ठोंग्यामध्ये नारायण देवतळे गोजीचा बा बरा आहे रे बा विठोबा धोतर शर्ट डोक्यात काय ते जा कुदत जा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग त्या गजरामध्ये काही म्हातारा बाळा होता गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्या म्हाताऱ्या बाळा त्याला म्हटलं का बाबा म्हणा एखाद्या नरहरी बाबा तुझे अरे त्या म्हाताऱ्या बाया लिहून नाही वाचलं नाही अंगठा पण त्या धुनीत त्या बाया सगोळ्याचा पांडुरंग बालेगावचा पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग नरहरी बाबा पांडुरंग आपण काय म्हणता आता मग आपण असं काऊन म्हणतात भाऊ सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाते कीर्ती मुखे त्यांचे आमच्या मायनं तपच एवढं करेल आता काय सांगा तुम्हाला नरहरी माऊलीचं तप नाम जप जैन पाहिला
ते जन्माला येऊन धन्य धन्य ते लोचन, त्याचे डोळे धन्य झाले, त्याचं जीवन धन्य. तिकडे मोरखडे महाराज टाळ हाती घेऊन जय नरहरिमा, त्याचं दुसरा नाही म्हणा जय नरहरिमा, जय नरहरिमा गजा तिकडे. आणि वासुदेव महाराजाच्या दिंडीच्या मागे जे टाळकरी मंडळी होते, धोतर शर्ट टोपी जिना सगळं मस्त, गायना वाजना मृदंगे बा सगळे त्याचा गजर न्याराच होता. ओम मंगलम गोपाल मंगलम मंगलम नरहरि बाबा मंगलम. भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्याच्यानंतर आली गाडी सोपान बाबाची, गुरुवारे सोपान बाबा. हा हा त्यावेळेस बाबांची अवस्था कशी होती अजूनही तेच आहे, पण सोपान बाबा तेव्हा कपडे परिधान करत नव्हते. जो सर्वत्र खंड एक रस चैतन्य दा पाहतो, काया वाणी मनास नित्य गुरुच्या पादांबुजी वाहतो. आणि सोपान बाबाच्यासाठी सुगंधी दिव्य फुलाचा हार आणि एका ताटामध्ये कुंकू अक्षदा पूजेचं साहित्य, फुल्ले फुलं घेऊन 2 मुली उभ्या होत्या एवढ्या गर्दी. एकीचं नाव होतं दीप्ती, कुमारी दीक्षिताई, आणि दुसरी होती भक्तमाला. बाप, आणि तेवढा सोपान बाबाची आली गाडी. बाबा होतेच बसलेले, गेल्या दरवाजाच्या जवळ. सेवाधारी असतात, त्यांनी सांगितलं पुढे लवकर दर्शन घ्या. असतेच ते, आम्ही नाही गाजवल्या लोकांवर, बाबाच्या आश्रमात होतो. आमच्या काम आहे तू बघा करला आम्ही नदी राधा राधा. कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्या दीप्तीताईनं सोपान बाबाले हार टाकला आणि कुमारी भक्तमाला गुरुवर सोपान बाबांना तिलक लावला आणि अक्षता लावला. आता काय करा आपण, आपली वेळ झालेली आहे. सर्वजण पुन्हा एकदा तट बसा. लूज बसायचंच नाही. आपण काय बाम टाकले कोणाच्या अंगावर. आम्ही दैवाचे दैवाचे नाही म्हटलं सगळ्यांनी. आम्ही दैवाचे दास, संताचा हा देश बाई. असे हिंदुस्थान
कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु हरी बाबा की जय। संत गजानन महाराज की जय। आज आम्ही त्या घोट्यावर बसलो होतो, फोटोचं दुकान मांडलं होतं, तर आम्ही पाहिलं बाबा विराजमान झालेली गजानन माऊली तिथे बसले नाही, तरी भाविक बाया माणसाने किती जणांनी दर्शन घेतलं. स्वतः पाहिला आम्ही नाही, याला म्हणतात समर्थाचा महिमा. आणि बाबा विराजमान झाल्यानंतर त्या मंदिराला कशी शोभा येईल. सहजासनी बसली माझी मायाची समर्थ सद्गुरु हरी बाबा गजानन महाराज की जय। सुंदरते ध्यान पांडुरंग उभा, चैतन्याची शोभा विटेवरी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, ब्रह्मांड भरोनी उरला राहे. चैतन्याची शोभा ब्रह्मांड रचना, आवडी वचना देव पाही. म्हणे नरहरी सांगे शेषशाही, आवडीने गाई पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, आणि ब्रह्मांड भरोनी उरला आहे. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या लेखणीतून साकारलेला हा प्रथम अभंग या भूमीत झाला. आणि त्यानंतर हरिपाठ लिहिला बाबांनी. तर बंधूंनो, माय बाप हो, आता आपल्या नरहरी माऊलीले
जी देण्यासाठी उदार आहे, समर्थ आहे. बाबाचा अवतार देण्यासाठी झाला, पण घेणारा त्यांना नाही मिळाला. अशा भक्ताला ते पाहती शोधून, गोविंद जय जय म्हणावे प्रेमान. हातीची पोळ्या श्री शुभ्र फेटा, नरहरी बाबा येतात आता. भोळ्या भाविकांचे ते जीव प्राण, गोविंद जय जय म्हणावे प्रेमान. गोपाल कृष्ण भगवान की जय. महावीर समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. आपल्या प्रयत्नानं, आपल्या बुद्धीनं, आपल्या चतुराईनं आपले मनोरथ पुरे होत नाही. आपण करू शकत नाही. फोन लिहून ठेवा. मेले काही काही जण नाही सायकल घेतल्या गेली. माहीत दोस्तात काही काही सायकल तर घेईनच का म्हटलं घेतो. जुनी बी नाही तर नाही कुठून घे. सबाही पदार्थ आहे जगमाही. सायकला नाही तो बा सकवून उठते 15 सायकला दारी आणते नया ती घरात नेते. याला भेटला काऊन नाही. त्या परमात्म्याची जोपर्यंत कृपा होत नाही तदलोक माणूस अपुरा, त्याचे कोणतीच इच्छा पुरी होत नाही, काहीच नाही. म्हणून कीर्तनाला आला पाहिजे, म्हणून मंदिरात गेलं पाहिजे, म्हणून समर्थाच्या जवळ मागणी मागली पाहिजे. आता आपल्या नरहरी माऊलीला आपण एक मागणी मागू आणि झालेली सेवा बाबांच्या कोमल दिव्य चरणी अर्पण करू. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. बळे जाई तुला आंगणे माझे, आई ठाई निघावे मला दिव्य रूप तुझे, दिव्य रूप तुझे. फिरतो विसावा दिवा तुझ्याच बाहुली, फिरतो विसावा दिवा तुझ्याच बाहुली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. माझे तुला देवी अर्पण, सर्व भावे आलो तुला मी आता शरण, मी आता शरण. माझ्या चंचल मनाची भाव आता कुठली, माझ्या चंचल मनाची भाव आता कुठली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. मन माझे सारे दुनिया पाडले, कसे कसे सर्व काही अचानक घडले, अचानक घडले. माझ्या अहंकाराची सागरात फुटली, माझ्या अहंकाराची सागरात फुटली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली. राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली, राहू दे अशीच तुझ्या पदराची सावली. चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या देवी दादा नरहरी माऊली.
हा मा नातवासाठी शिवकुमार हा म्हणे मोबाईल मधलं दाखवते कधी कधी म्हणे आबा हे मिसाईल पाक कोणा गावावर पडली शाळेवर तर म्हणे त्या 400 पोरच मेले, दवाखान्यावर पडली तर 700-800 मेले, ते दाखवते तो. त्याला म्हटलं भाऊ नरहरी मायने हे किती वर्षापूर्वी आधीच ते आता जगी अनर्थ होईल ऐसे वेद वाक्य वाही नाही कोणाचा भरवसा अंत कोणाचा होईल कसा. 3 अभंग आहेत बाबाचे, जगावर अरिष्ट कसं कसं आहे त्याचे. आणि ह्या मिसाईला हे पाहून घाबरायचं नाही. एक ओढ नरहरी माऊलीनं आपल्यासाठी लिहिली. आपण म्हणजे भोळे भाविक लोक, शाकाहारी लोक, एकादश धरणारे, गंध लावणारे, पंढरीला जाणारे, देवाचं नाव घेणारे, आपल्यासाठी भाविक लोकांसाठी एक ओढ लिहिली बाबा. जो राहे ना मात तयासी रक्षील आनंद. केवळही संकट विठोबा 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 धूम म्हणायचं नाही. नाही या एकट्यानं उजळ घ्या तुमच्या पडामध्ये विठोबा 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 विठोबा
Oh
गोपाल कृष्ण भगवान